टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संजय गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदवला गेला आहे। अहो तुमचं नशीब समजा गुन्हा दाखल तरी झाला। इथे खुनाचे आरोपी उघड 4 बटणं उघडी घेऊन फिरतायत। आम्ही सांगतो यांनी खून केलाय तर त्याच्याकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही। नशीब समजा की अधिवेशन चालू आहे म्हणून अधिवेशनाची दखल घेत की याचा बोंबाबोंब होईल म्हणून त्याच्यावर गुन्हा तरी दाखल झाला। पण तो गुन्हा किती दिवसानंतर दाखल झाला म्हणजे परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात येते ना तुमच्या। पण कठोर कारवाई याच्यामुळे संजय त्याच्या कोणावर ते कसली कठोर बिठोर कारवाईचा विचार करता। कोणावर म्हणाला की भरपूर दिवसांनी हा गुन्हा दाखल झालेला इतका वेळ का लागला? सरकार आहे, सरकार आहे, सत्ताधारी आहेत आणि पूर्वीचे दिवस राहिलेले नाहीत। सत्ताधाऱ्यांचा प्रचंड दबाव आहे पोलिसांवर, पोलीस अकार्यक्षम झालेत, विरोधकांवरती लगेच गुन्हे दाखल करतात लगेच। मी तुम्हाला तेच सांगतो ना की तुम्ही म्हणून तर जायचं सत्ताधारी पक्षात जाण्याची ओढ का लागली लोकांना, सगळ्यावरती पांघरून घालायला मिळतं। सर पण गृहराज्यमंत्री योगेश कदम असं मगाशी म्हणता म्हणाले की जोपर्यंत ज्याला मारले तो तक्रार करणे आम्ही काहीही करू शकत नाही। म्हणजे तेच ना, खून जरी केला आणि कोणी तक्रार करायला पुढे नाही आलं तर म्हणतील नाही नाही खून नाही, त्यांनीच गोळी मारून घेतली। जर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला तक्रारदारच लागणार असेल तर निनावी पत्रावरती गुन्हे दाखल झालेत आणि त्याच्यात कशा सजा झाल्यात हे जरा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे सायटेशन्स वाचा। संजय गायकवाडांनी ही मारहाण केल्यानंतर पुन्हा त्यांची एकदा जीभ जी आहे ती घसरलेली आहे। तो शेट्टी जो कॅन्टीन चालक आहे तो संजय राऊतांचा कुणी व्हायचा टिंबटिंबा लागतो का अशा पद्धतीने त्यांनी बोललं। असं आहे की जे देवेंद्र फडणवीसजी बोलले मुख्यमंत्री की याचा सगळ्याचा परिणाम आमदार ह्या शब्दावर होतो। मी नाही बोललो, देवेंद्रजी फडणवीस बोललो। आता याचा सगळ्यांनीच विचार करायला हवा आणि त्यांचं हे काय पहिलं वर्तणूक आणि पहिलं वागणं किंवा पहिले शब्द नाहीत ना, ते सातत्याने बोलत असतात। आता काय ते म्हणाले शेट्टीने केलंय म्हणून ते शेट्टीचं जीवन, ते शेट्टीचं आमचं आयुष्य गेलं शेट्टीच्या हॉटेलमध्ये जेवण्यात आणि खाण्यात। आमचा दिवस सुरू होतो इडली सांबारने। काय काय म्हणजे तुम्ही काय बोलता काय हे सांगण्याचं धारिष्ट्य आहे आमच्यामध्ये। मुंबईचा शेट्टी आणि मुंबईचं जीवन हे बाजूला करू शकता काय तुम्ही? कोण आहेत जे मारेकरी आहेत जे मुकाट फिरतात तुम्ही असा दावा करताय सातत्याने? आहे ना, ठाण्यामध्ये जमील नावाचं प्रकरण आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः शब्द दिलेला विरोधी पक्षात असताना की मी सत्तेत आल्या पहिल्यांदा ह्याला घालतो जेलमध्ये। आता ते बिचाऱ्या लहान पोरी मोठ्या झाल्या आहेत, 10वी झाली पोरगी आणि अपेक्षा आहे की मुख्यमंत्र्यांनी न्याय करावा। काय चुकीचं आहे? आपल्या बापाच्या मृत्यूचं जर त्यांना दुःख वाटत असेल आणि आता बोलण्याचं धाडस त्यांच्यात आलंय वय झाल्यामुळे, आज 10वी झाली पोरगी बोलते आणि वैभवी देशमुखचं नाव घेऊन बोलते की आम्ही हे सगळं वैभवीकडनं शिकलो। बापासाठी भांडणार ना पोरी। सरकारने किती दक्ष द्यायचा ते सरकारचा प्रश्न। संजय शिरसाटांचा एक व्हिडिओ संजय राऊतांकडनं व्हायरल करण्यात आला, कारण की संजय शिरसाट हे सातत्याने अडचणीत येतात। आता हे एक आश्चर्याची गोष्ट आहे की घरातल्या बेडरूम मधला व्हिडिओ बाहेर जातो। विश्वास कोणावर ठेवायचा? व्हिडिओ कुठला आहे हा हे नंतर बोलीन मी, पण घरातल्या बेडरूम मधला एखाद्या गोष्टीचं चित्रीकरण होतं म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की जो कोणी त्यांनी चित्रीकरण केलेलं आहे तो घरातच होता। जर म्हणजे आता ह्याच्या पुढे घरात नेतानाही प्रश्न आहे की घरात न्यायचं कोणाला? राजकारण अतिशय खालच्या दर्जावर चाललंय। ज्या पद्धतीने संजय शिरसाटांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस आली असेल किंवा त्यांच्या विभागातला निधी वळवला म्हणून त्यांनी आवाज उठवला, या सगळ्या संदर्भातलं हे ज्या दिवशी निधी कापला आणि ते बोलले म्हणजे असं निदान क्रोनॉलॉजी ऑफ द इव्हेंट्स बघितल्यानंतर हे कसले भोग आहेत हे त्यांना समजत असेल।
बरोबर संजय शिरसाटांच्या मागे जी काही प्रकरणं निघत आहेत हा त्यांचा राजकीय काटा काढण्याचा एक कट दिसतो असं माझं मत आहे. परंतु एकनाथ शिंदेच्याच नेत्यांवरती हे सगळे म्हणजे वक्रदृष्टी का आली आहे? एकनाथ शिंदेंनी विचार करावा. आता दुसऱ्यांनी विचार करून काय फायदा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.